नमस्कार, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी शशिकांत. मित्रांनो, आपण बघत होतो तलाठी भरतीमधील तर्क आणि अनुमान या टॉपिकवर काही PYQ. तत्पूर्वी ही आपली तलाठी भरतीची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे. ड्युरेशन कंप्लीट 1 इयर आहे. यामध्ये आपण मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान हे विषय कव्हर केलेले आहेत. याची फीज आहे 999 फक्त. ठीक आहे मित्रांनो, चला आपण काल काही थोडेसे PYQ बघितलेले होते, काही नियम सुद्धा बघितले होते. आज भाग 2 मध्ये आपण थोडंसं वर्सटाईल होऊ, थोडी स्पीड पण वाढेल, का तर काही गोष्टी आपल्याला काल कळून गेल्यात. तर मित्रांनो, काल आपण थोडंसं डिस्कस केलं होतं, त्याचं रिकॅप घेऊया की निष्कर्ष हा आहे डायरेक्ट बोलणारा, ठीक आहे, आणि निष्कर्ष आहे हा पॉसिबिलिटी मध्ये बोलणारा. पॉसिबिलिटी म्हणजे असू शकतो, शक्यता, ठीक आहे. आणि डायरेक्ट म्हणजे आहे, नाही, काही, ठीक आहे, या गोष्टी सांगणार तो. सर्व आहे, कोणतेही नाही आणि काही, हा डायरेक्ट बोलणार, हा पॉसिबिलिटी मध्ये बोलणार. दोघांनाही सॉल्व्ह करायचे काल आपण थोड्याशा गोष्टी बघितलेल्या आहेत. थोडेसे मेथड्स डिफरंट आहेत, तेव्हाच तुमचं आन्सर काय होईल, एकदम परफेक्टच्या जवळपास पण येऊ शकतं, परफेक्ट पण येऊ शकतं. आणि जर थोडंसं ध्यान नाही गेलं या गोष्टीवर तर आन्सर चुकू सुद्धा शकतं. ठीक आहे. तर आपण जेवढी प्रॅक्टिस करू त्या संदर्भामध्ये तर आपले आन्सर्स राईट येण्याचे चान्सेस वाढतात. ओनली प्रॅक्टिस. ठीक आहे. ह्या गोष्टी तर कळल्यात की निष्कर्ष आपले 2 प्रकारमध्ये आहेत, डायरेक्ट आणि पॉसिबिलिटी मध्ये. तर मी बघेल की हा पॉसिबिलिटी फॉर्म मध्ये आहे का डायरेक्ट फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे. तर जेव्हा निष्कर्ष मध्ये असू शकतो, शक्यता, असा काही विषय नाहीये, तर त्या टाइमला तो डायरेक्ट मध्ये आहे. हा पण डायरेक्ट मध्येच आहे. डायरेक्ट नाही म्हणतो, डायरेक्ट आहे म्हणतो. शक्यता कुठेही येत नाहीये. ठीक आहे. आणि इंग्लिश मधले शब्द काय असणार आहे, मे बी, कॅन बी, ऍटलिस्ट, डेफिनेटली, आणि नाही तर पॉसिबिलिटी, डायरेक्ट पॉसिबिलिटी. ठीक आहे. तर हे इंग्लिशचे शब्द झालेत. आपण बघू आज काय नवीन PYQ आपल्यापाशी आलेले आहेत. आपण त्या संदर्भात डिस्कशन करू आणि पुढे आणखी चर्चा करूया या संदर्भात. ठीक आहे मित्रांनो, प्रश्न काय म्हणतोय, सर्व रॅकून शार्क आहेत, काही रॅकून बिबटे आहेत. ठीक आहे. सर्व रॅकून शार्क आहेत, आणि काही रॅकून बिबटे आहेत. ठीक आहे. सर्व रॅकून शार्क आहेत. ओके. काही रॅकून बिबटे आहेत. हे बिबटे आहेत जे की काही रॅकून आहेत. निष्कर्ष काय म्हणतो, निष्कर्ष डायरेक्ट आहे. मी एकच फिगर काढेल. आपलं कालच बोलणं झालेलं आहे, कन्फर्मेशन झालेलं आहे. जेव्हा माझा निष्कर्ष हा डायरेक्ट बोलत असेल तेव्हा मी ओनली एकच फिगर काढेल. ज्या टाइमला माझा निष्कर्ष पॉसिबिलिटी मध्ये बोलेल त्या टाइमला मी मोर दॅन 1 फिगर काढेल. आता माझा निष्कर्ष डायरेक्ट आहे, मी फिगर एकच काढेल. काय सांगतं की सर्व शार्क रॅकून आहेत. सर्व शार्क रॅकून कशा होऊ शकतील, काही शार्क रॅकून होऊ शकतात. ठीक आहे. सर्व शार्क होऊ शकत नाहीत, काही शार्क होऊ शकतात. तर सर्व आल्यामुळे हा विषय इथे एंड झालाय. एकही बिबट्या शार्क नाहीये. बिबट्या, शार्क, आणि ह्या बिबट्यानी शार्कचा हा पोर्शन ऑक्युपाय केलेला आहे. म्हणजे काही बिबट्या शार्क आहेत, काही बिबट्या शार्क आहेत. सो एकही नाही, हाही विषय इथे एंड झाला. काहीतरी आहेत आणि तो म्हणतो एकही नाही. दोन्ही नाहीयेत आपल्याकडे, दोन्ही सत्य नाहीयेत. हा निष्कर्ष. ठीक आहे. विधान बघा. शक्यता कुठे दिसते का इथे, नाही. हा डायरेक्ट मध्ये फॉर्मॅट मध्ये. डायरेक्ट फॉर्मॅट, सिंगल फिगर. विधान काय आहे, काही बी हे ए आहेत, एकही यस हा ए नाहीये. चला
काही बी ए आहेत. ठीक आहे. दुसरं विधान काय, एकही यस हा ए नाहीये. एकही यस ए नाहीये. डायरेक्ट असल्यामुळे मला याच याच्यावर आन्सर शोधायचंय. काही यस हे बी आहेत, काही यस बी आहेत. बी आणि यस, बी आणि यस या संदर्भात कुठेही काही डिस्कशन आलेलं नाहीये. आहेचं पण डिस्कशन नाहीये आणि नाहीचं पण डिस्कशन नाहीये. सो मी याला खरं मानणार नाही. एकही ए हा बी नाहीये, एकही ए हा बी नाहीये. अरे कसं काय, काही ए बी आहेत ना, आणि हा म्हणतोय एकही नाहीये. हाही विषय संपला. दोन्ही तर्कसंगत नाहीयेत. एक मिनिट मित्रांनो, ठीक आहे. हा लपून बसला होता, मला वाचताना थोडासा त्रास झाला याच्यामध्ये. एकही निष्कर्ष तर्कसंगत नाहीये. नेक्स्ट बघू. निष्कर्ष बघा. चला, डायरेक्ट आहेत, कुठेही शक्यता वर्तवलेली नाहीये. ठीक आहे. विधान काय म्हणतोय, कोणतीही विजार टाय नाहीये आणि कोणतीही टाय हा बूट नाहीये. कोणतीही विजार टाय नाहीये, कोणताही टाय हा बूट नाहीये. आता कोणतीही विजार टाय नाहीये, ही विजार झाली. ही टाय झाली आहे. कोणतीही विजार टाय नाही, कोणतीही टाय बूट नाहीये. या कंडिशन मध्ये आलोय. अगोदरच सांगतोय, विजार आणि बूट या संदर्भात काहीही भाष्य केलेलं नाहीये. आहेचं पण भाष्य नाहीये, नाहीचं पण भाष्य नाहीये. जर यांचा संबंध लागत असेल तर तो खोटा असेल. ठीक आहे. कोणताही बूट हा विजार नाही, मी जे बोललो तेच झालं. डायरेक्ट त्यांनी संबंध काय लावला, यांच्यामध्ये संबंध नाही असं कुठेही सांगितलेलं नाहीये. सो हा विषय कट. काही बूट हे विजारी आहेत. बूट आणि विजार संबंधच नाहीये. आहेचा पण संबंध नाही, नाहीचा पण संबंध नाहीये. निष्कर्ष एक किंवा दोन यापैकी एकही तर्कसंगत नाहीये. ठीक आहे मित्रांनो. चला, वाचून घ्या आणि बघा की निष्कर्ष डायरेक्ट आहेत का इनडायरेक्ट आहेत. निष्कर्ष डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट आहेत. इनडायरेक्ट म्हणजे पॉसिबिलिटी मध्ये आहेत, तर आहेत आणि नाहीत सरळ म्हणजे डायरेक्ट फॉर्मॅट मध्ये आहेत. कळतं मित्रांनो, डायरेक्ट फॉर्मॅट मध्ये आहेत. करायचं सुरुवात. एकही ए हा बी नाही, काही सी हे बी आहेत. काही सी हे बी आहेत, एकही ए हा बी नाहीये. फाइन, डायग्राम रेडी आहे. आणि निष्कर्ष डायरेक्ट असल्यामुळे डायग्राम एकच ठेवायची. हे मी 2-3 वेळेस आणखी सांगेल, जेणेकरून तुम्हाला उद्या एक्झाम्पल सॉल्व्ह करताना डायरेक्ट कळायला पाहिजे की हा आपण एक व्हिडिओ बघितला होता इन्फिनिटी अकॅडमीचा, त्यामध्ये सरांनी सांगितलं होतं की नाही, निष्कर्ष डायरेक्ट असतील तर फिगर मी एकच बनवेल. निष्कर्ष थोडे पॉसिबिलिटी टाईप असतील मी 2 फिगर बनवेल. ठीक आहे. आणि काही काही ठिकाणी असं झालं की निष्कर्ष ऑप्शननुसार आपल्याला निष्कर्षांसोबत थोडंसं हेरफार करावा लागत असतो. तर तेही मी पुढे सांगेल की हे प्रकार काय येतो. ठीक आहे. सर्व सी ह्या ए आहेत. काय संबंध आहे, सीचा आणि एचा कुठेही संबंध नाहीये. एकही बी हा ए नाहीये.
एकही बी हा ए नाहीये, ठीक आहे, एकही बी हा ए नाहीये, हा एकदम तंतोतंत बसतो, चला फाईन, काही चेंजेस नाहीत. ओनली वन फॉलोज, फक्त निष्कर्ष एक तर्कसंगत आहे, ठीक आहे. बघा मित्रांनो एक वेळेस आला, सॉरी एक नाही, फक्त निष्कर्ष हा 2 फॉलो करतो आपल्याला. टिक मार्क राईट केलं आणि निष्कर्ष मी चुकीचा निवडला, 1 मार्क गेला माझा, ठीक आहे. तर ह्याच कंडिशन आपल्या घाई गडबडीमध्ये होऊन जातात. चला पुढे प्रश्न वाचून घ्या. हा डायरेक्ट आहे का पॉसिबिलिटी मध्ये आहे? याची डायग्राम काढून घेऊ आपण एक वेळेस. हा निष्कर्ष तुम्ही बरोबर ओळखला, निष्कर्ष आता डायरेक्ट फॉर्मॅट मध्ये आहेत, ठीक आहे. काही काळे पिवळे आहेत, काही काळे पिवळे आहेत, सर्व पिवळे लाल आहेत, आणि जिथे सर्व दिसेल ना तिथून डायग्रामला सुरुवात करा, ठीक आहे. जिथून काही दिसेल ना, जर सर्व आणि काही असेल तर सर्व पासून चालू करा, जर काही आणि एकही नाही यामध्ये काही पासून सुरुवात करा, ठीक आहे. डायरेक्ट दिसला काही आणि सुरुवात केली आपण फिगर काढायला तर ती फिगर पुढे जाऊन नाही का थोडीशी मिसमॅच होऊन जात असते. म्हणून जिथे काही आणि सर्व असतील तिथे सर्व, जिथे काही आणि एकही नाही इथे काही, यांच्यातून फिगरला सुरुवात झाली पाहिजे. तर मी सर्व असल्यामुळे सर्व करून, सर्व पिवळे लाल आहेत, आणि काही काळे हे पिवळे आहेत, काही काळे समजून घ्या. पिवळ्याला इनिशियल, लालला इनिशियल आणि काळ्यांना इनिशियल के दिलेले आपण. डायरेक्ट असल्यामुळे एकच फिगर सफिशियंट झाली माझी. काही लाल पिवळे नाहीत, काही लाल पिवळे नाहीत, कसं काय? जेव्हा मी काल सांगितले तुम्हाला की ऑलची कंडिशन असेल, ऑलची कंडिशन असेल, आउट कडून इन कडे येत आहे, 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 फक्त सम राईट असतो, ऑल आणि नॉट रॉंग असतो, ठीक आहे. काही लाल पिवळे आहेत, नाहीत म्हणतं ते, काही लाल पिवळे नाहीत, नाही आले तिथे, नाही कधी पण रॉंग असतो, ठीक आहे. काही लाल काळे आहेत, काही लाल काळे आहेत, हे बघा आहेत ना, ठीक आहे. काय करणार? ओनली 2 फॉलोज, फक्त निष्कर्ष 2 तर्कसंगत आहे. बघून घ्या मित्रांनो. नेक्स्ट बघू आपण. प्रश्न काय बोलतोय? शक्यता आली, पॉसिबिलिटी, इथे डायरेक्ट, ठीक आहे. म्हणजे आपल्याला जो काही विधानावरून जी फिगर येईल ती थोडीशी कस्टमाइज करावं लागेल. कस्टमाइज जरी केली तर त्या फिगरने तुमचे विधान जस्टिफाय केले पाहिजेत, विधानांमध्ये चेंजेस होणार नाहीत. आपण सुरुवात करूया. सर्व पोपट रॅकून आहेत, आणि सर्व असल्यामुळे पण सुरुवात सर्वपासूनच करूया. सर्व पोपट रॅकून आहेत, काही रॅकून मुंग्या आहेत, ठीक आहे, आणि काही रॅकून अस्वल आहेत. काही रॅकून मुंग्या आहेत, काही रॅकून अस्वल आहेत. ठीक आहे. ही कंडिशन एक अशी पण होऊ शकते. आणि याला जर मी असं आणखी बघितलं तर सर्व पोपट रॅकून आहेत, फाईन. आणि मग काय केलं याला? मुंग्या आणि अस्वल हे रॅकून आहेत पण काही प्रमाणात आहेत, ठीक आहे.
असंही करू शकतोय. ठीक आहे. आता आपण विधान जस्टिफाय करून बघूयात. सर्व पोपट रॅकून आहे, सर्व पोपट रॅकून आहेत. काही रॅकून मुंग्या आहेत. हे बघा मुंग्या आणि हा रॅकून. तर काही रॅकून मुंग्या आहेत, काही रॅकून अस्वले आहेत. हे बघा रॅकून आणि अस्वल हा काहीचा पार्ट. ठीक आहे, तोही जस्टिफाय झाला. आता मग काय करायचं? निष्कर्ष बघा, जिथे डायरेक्ट दिलेला आहे तिथे डायरेक्ट आन्सर काढून घ्या. काही पोपट मुंग्या आहेत. काही पोपट मुंग्या आहेत. दिसतंय का? नाही. इथे दिसतंय का? नाही. फिगर दोन्हीकडे पण जस्टिफाय झाली पाहिजे, दोन्हीकडे जस्टिफाय होत नाही. काही अस्वले पोपट असू शकतात. दिसतं का काही? नाही. इथे दिसतंय का? हो दिसतंय. दिसते पण इथे दिसत नाही. फिगर दोन्हीकडे पण जस्टिफाय झाली पाहिजे, होत नाही. काय घ्यायचं आपण याच्यामध्ये? दोन्ही तर्कसंगत नाहीयेत. चला निष्कर्ष डायरेक्ट आहे, निष्कर्ष डायरेक्ट आहे. ठीक आहे, मी एकच फिगर काढेल. सर्व पहिले आहे, सर्व शर्ट हे टाय आहेत. काही शर्ट्स हे परफ्यूम आहेत. ठीक. थोडंसं इमॅजिन करा की निष्कर्ष काय म्हणतायत आणि याचं उत्तर काय असू शकते. आणि थोडंसं एक टॅली करून बघा की याच्यातला जो ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे तो कुठला असू शकतो. एक मेंटल कॅल्क्युलेशन करून बघा. थोडंसं जमतं का? आपण एवढे प्रश्न घेतोय कालपासून, तर एक थोडंसं मी तुम्हाला 1 मिनिट वेळ देतो याच्यामध्ये. ठीक आहे, तुम्ही उत्तर काढलं असावं. आपण चेक करूयात. काही टाय हे परफ्यूम आहेत. टाय परफ्यूम, काही टाय हे परफ्यूम आहेत. फाईन. काही शर्ट हे परफ्यूम नाहीयेत. काही शर्ट्स हे परफ्यूम नाहीयेत. आपल्याला आहे बाबतीत बोलले, नाही बाबतीत काही सांगितलेलं नाहीये. निष्कर्ष एक तर्कसंगत आहे, बट फक्त केवळ एक हा तर्कसंगत आहे. ठीक आहे, यामध्ये जायचंय. ज्या टाइमला काही कंडिशन्स अशा असतात काही ए बी आहेत, काही ए बी आहेत आणि काही ए बी नाहीत. ठीक आहे, तुम्हाला खाली चेक करावं लागेल की असं काही दिलंय का, नाहीच्या संदर्भात दिलंय का. आपण जाऊ शकतो. ठीक आहे, प्रश्न वाचून घ्या मित्रांनो. डायरेक्ट आहेत का? ओके. म्हणजे तुम्हाला एकतर कळालं की जेव्हा मी सिलॉजिझम किंवा तर्क अनुमान हा टॉपिक बघेल तर मी अगोदर निष्कर्ष चेक करेल. निष्कर्षामध्ये ते डायरेक्टली बोलतायत का पॉसिबिलिटीमध्ये बोलतायत, त्या संदर्भानुसार आपण ते काम चालू करूयात. डायरेक्टली बोलत असतील मी एकच फिगर काढेल
आणि जर पॉसिबिलिटी मध्ये बोलत असतील तर मी ती फिगर कस्टमाइज करेल, पण विधान जस्टिफाय करेल. माझे दोन गोष्टी ह्या कधी पण लक्षात ठेवा, तुमचं उत्तर चुकणार नाही, कन्फ्युजन सुद्धा कमी होईल तुमचं. काही कुत्रे मांजरी आहेत, सर्व उंदीर मांजर आहेत. सर्वचं फॉर्मॅट अगोदर घ्यायचं कधी पण. सर्व उंदीर मांजर आहेत. उंदीर मांजर फाईन. काही कुत्री मांजर आहेत. निष्कर्ष डायरेक्ट असल्यामुळे फिगर एकच राहील आणि या फिगरला जस्टिफाय करणारे निष्कर्ष चेक करायचे. किमान काही उंदीर कुत्रे आहेत, किमान. ठीक आहे, ठीक आहे. दिसतंय का कुठे काही? ओके. सर्व मांजर उंदीर आहेत. काय संदर्भ आहे? सर्व उंदीर मांजर आहेत आणि हा म्हणतो सर्व मांजर उंदीर आहेत. जेव्हा मला आउट कडून इन कडे यायचं असेल तर फक्त सम किंवा काही हाच राईट असतो. ऑल आणि नो हे चूक असतात. आता बघा, मी आउट कडून इन कडे येतोय. आउट कडून इन कडे म्हणजे काय म्हणतो ते? मांजरी उंदीर. सर्व मांजर उंदीर आहेत. सर्व मांजर उंदीर आहेत म्हणजे मी मांजरीकडून उंदराकडे येतोय, आउट कडून इन कडे येतोय, तर मला फक्त सम पाहिजे. ऑल जर असेल तर चूक आहे. इथे ऑल आलाय, ऑल आहे म्हणून चुकला. काही उंदीर कुत्रे आहेत. काही उंदीर कुत्रे आहेत. आता बघा बरं काय दिसतंय का याच्यामध्ये? फिगर एकच राहणार. स्टेटमेंट निष्कर्ष डायरेक्ट असल्यामुळे. सो काही उंदीर कुत्रे आहेत. उंदीर आणि कुत्रे या संदर्भात कुठेही चर्चा झालेली नाही. उंदीर आणि कुत्रे या संदर्भात कुठेही चर्चा झालेली नाही. निष्कर्ष चूक आहे. एक किंवा दोन यापैकी एकही सत्य सत्य नाहीये. ठीक आहे मित्रांनो, चला. निष्कर्ष काय आहेत? डायरेक्ट आहेत. निष्कर्ष डायरेक्ट आहेत. बघून घ्या. चलो, सर्व बूट हे पट्टे आहेत. बूट, सर्व बूट हे पट्टे आहेत आणि सर्व पट्टे हे ट्राउझर्स आहेत. कंप्लीट ऑलची कंडिशन आहे. परत तुमचं एक रिव्हिजन व्हावं हाच उद्देश. ठीक आहे. आणि ज्यांना माहिती आहे त्यांचं रिवाइज होईल आणि जे पहिल्यांदाच हे बघतायत त्यांना नवीन काहीतरी शिकायला मिळेल. ही ऑलची कंडिशन आहे. ऑल ऑल ऑल. ऑलच्या कंडिशन मध्ये दोन गोष्टी असतात. तुम्ही सेंटरकडून बाहेर जाता, सेंटरकडून बाहेर जाता त्याला आउटवर्ड म्हणतो, आणि तुम्ही बाहेरून सेंटरकडे येतात त्याला इनवर्ड म्हणतो. आउटकडे जाताना ऑल आणि सम जर असं निष्कर्षामध्ये असेल तर ते राईट असतात आणि नो किंवा नॉट हे चुकच असतो. ठीक आहे. आणि इनकडून आउटकडे, इनकडून सॉरी आउटकडून, चुकलं माझं थोडंसं, रायटिंग मिस्टेक झाली आहे. आउटकडून इनकडे येताना फक्त आणि फक्त सम एवढाच राईट असतो. ऑल आणि नो हे रॉंग असतात. हीच कंडिशन इथे लावायची. हा सेंटर झाला, आउटवर्ड डिरेक्शन झाली, ही इनवर्ड डिरेक्शन झाली. इनवर्ड डिरेक्शन, आउटवर्ड डिरेक्शन. निष्कर्ष लावून बघा. सर्व ट्राउझर्सचे पट्टे आहेत. ट्राउझर्स कुठे आहेत? इथे. कुठून येतोय? ट्राउझर्स कडून पट्ट्यांकडे आतमध्ये, म्हणजे इनवर्ड येतोय. इनवर्ड मध्ये येताना काय कंडिशन आहे? फक्त सम पाहिजे. ऑल आणि नो जमत नाही. हा काय म्हणतोय? सर्व ट्राउझर्स म्हणजे ऑलची कंडिशन येते इथे. ठीक आहे. सर्व ट्राउझर्स हे पट्टे आहेत. नाही, इथे सम पाहिजे होता, म्हणजे काही पाहिजे होता. काही जर असता ओके असता.
पण यांनी ऑल म्हटल्यामुळे हा विषय इथे एंड झाला. सर्व पट्टे हे बूट आहेत. पट्टे आणि बूट, पट्ट्यांकडून बुटाकडे येतो म्हणजे परत इनवर्ड येतोय. इनवर्ड कडे येताना सम, सर्व नाही सम, इथे परत काय आलं, सर्व आलं. इथे सम म्हणजे काही पाहिजे होता. हाही विषय एंड झाला. काय करणार, दोन्ही तर्कसंगत नाहीत पाहिजे आपल्याला. सोपं आहे मित्रांनो. आता कन्फ्युजन हा या प्रकारामध्ये कन्फ्युजन होणारच नाही. आणि याच प्रकाराला कस्टमाइज करून 2-3 ठिकाणी वापरतात. काहीच्या फॉर्मॅटमध्ये, नॉटच्या फॉर्मॅटमध्ये ऑलची कंडिशन यूज केली जाते. तर ऑलची कंडिशन जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही निष्कर्ष बरोबर खरे आहेत का खोटे आहेत हे तुम्ही तिथून ठरवू शकता. प्रश्न क्रमांक 20. प्रश्न वाचून घ्या मित्रांनो एक वेळेस. डायरेक्ट विधान आणि निष्कर्ष, निष्कर्ष मध्ये आलात वाचून घ्या म्हटल्यावर तुम्हाला एकच गोष्ट बघायची, डायरेक्ट पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी का, शक्यता आहे म्हणून. ठीक आहे. ठीक आहे. मला इथे 2 फिगर काढावं लागतील. एक डायरेक्ट टू डायरेक्ट काढू आपण. काही, काही आणि एकही नाही. काही गाजरे केळी आहेत. काही गाजरे केळी आहेत, काही केळी बटाटे आहेत आणि एकही बटाटा टोमॅटो नाहीये. एकही बटाटा टोमॅटो नाहीये. ठीक आहे मित्रांनो, ही डायग्राम येते का? ओके, आली. या डायग्रामला कस्टमाइज फॉर्मॅट मध्ये कसं करू शकतो आपण की जेणेकरून आपले जे विधान आहेत ते जस्टिफाय झाले पाहिजेत. मला एक सुचलं, मी याला असंही करू शकेल. हे गाजर आला, केळी आली, बटाटे आले आणि एकही बटाटो टोमॅटो नाहीये. जस्ट एक अशी डायग्राम होऊ शकते. ठीक आहे. चला याला आपण बघू की काही गाजर केळी आहेत, काही गाजर केळी आहेत, काही बटाटे केळी आहेत, काही बटाटे केळी आहेत, एकही बटाटा टोमॅटो नाहीये, एकही बटाटा टोमॅटो नाहीये. ही एक फिगर आली का मित्रांनो? निष्कर्ष बघा. एकही केळे टोमॅटो नाहीये, एकही केळे टोमॅटो नाहीये. केळी आणि टोमॅटो यांच्याविषयी कुठेही काही बोललेलं नाहीये. डायरेक्ट काय सांगितले, केळी आणि बटाट्याविषयी बोललेलं आहे, केळी आणि गाजर विषयी बोललेलं आहे. ठीक आहे. आणि सांगतोय हा की केळी आणि टोमॅटोच्या संदर्भात, पण केळे हा बोलत नाही टोमॅटोच्या संदर्भात. सो हा विषय इथे आपला डायरेक्ट असल्यामुळे हा विषय इथे संपलेला आहे. काही गाजरे बटाटे असू शकतात, काही गाजरे बटाटे असू शकतात. ठीक आहे. काही गाजरे बटाटे असू शकतात, शक्यता आहे. आणि जर डायरेक्ट असतं काही गाजरे बटाटे आहेत, काही गाजरे बटाटे आहेत नाही, डायरेक्ट प्रश्न विचारला तर मग मी या फिगरवरून सांगितलं असतं की संदर्भच नाहीये, का तर गाजर आणि बटाटे या संदर्भात चर्चाच झालेली नाहीये. चर्चा झाली नसल्यामुळे निष्कर्षामध्ये ते स्थापित होत नाहीये. पण जर शक्यता लावली तर माझा हा एक फिगर मी तयार केलेला आहे. त्या शक्यतावर हा फिगर जो निष्कर्ष सांगतो त्याला जस्टिफाय करतो. सो निष्कर्ष एक तर्कसंगत नाहीये, पण 2 तर्कसंगत आहे. किंवा फक्त
2 हा तर्कसंगत आहे. ठीक आहे, चला पुढे चलो. निष्कर्ष कसे आहेत? डायरेक्ट. सर्व धनुष्य घड्याळे आहेत, परत सर्व घड्याळे शर्ट्स आहेत आणि एकही धनुष्य विजार नाहीये. वाचून घ्या मित्रांनो. सर्व धनुष घड्याळी आहेत, सर्व घड्याळी शर्ट्स आहेत, आणि एकही धनुष विजार नाहीये. एकही धनुष विजार नाहीये. डायरेक्ट असल्यामुळे मी एकच फिगर काढणार आहे. का म्हणतो हा? एकही घड्याळ विजार नाही. घड्याळ आणि विजार या संदर्भात चर्चा झालेली नाही. रिलेशन आहेच पण नाहीये आणि नाहीच पण नाहीये. निष्कर्ष 2, एकही शर्ट विजार नाहीये. शर्ट आणि विजार या संदर्भात स्टेटमेंटमध्ये, विधानामध्ये कुठेही चर्चा झाली नाही. कुठलंही नातं आहेच आणि नाहीच लावायचं नाही. दोन्ही सत्य नाही आहेत. ठीक आहे, बघून घ्या मित्रांनो. प्रश्न वाचून घ्या. आणि निष्कर्ष बघा. निष्कर्ष काय बोलतोय आता? कुठेतरी वाटतं का तुम्हाला शक्यता आहे का याच्यामध्ये? कुठे पॉसिबिलिटीचा प्रश्न दिसतोय का याच्यामध्ये? हा काय झाला? शक्यता झाली का दबाव झाला? ठीक आहे, बघू. काही ऑडी फेरारी आहेत, काही ऑडी लंबोर्गिनी आहेत. ठीक आहे, काही ऑडी फेरारी आहेत, ऑडी फेरारी, आणि काही ऑडी लंबोर्गिनी आहेत. सर्व फेरारी लंबोर्गिनी आहेत. लंबोर्गिनी फेरारी. ठीक आहे, मॅक्स टू मॅक्स काहीचा संबंध स्थापित होऊ शकतो. सर्वचा तर कधीच होऊ शकणार नाही, दिसतच नाहीये. का तर लंबोर्गिनी आणि फेरारी, फेरारी आणि लंबोर्गिनी, लंबोर्गिनी फेरारी या संदर्भात कुठेही काही बोललेलं नाहीये. ठीक आहे, डायरेक्ट असल्यामुळे उडवलं याला इथेच. आता हे बघा, शक्यता आहे का पॉसिबिलिटी आहे? थोडंसं डोकं चालवा. मी आहे इथेच. काही फेरारी ऑडी असू शकत नाहीत. काही फेरारी ऑडी आहेत का? काही फेरारी ऑडी आहेत का? ठीक आहे, आपल्याला एवढंच बघायचं या कंडिशन मध्ये की आहेचा संदर्भ दिलाय, आहेचा संदर्भ दिलाय, नाहीचा संदर्भ दिला नाही, नाही विषयी बोलतायत. कट. दोन्ही विधाने सत्य नाहीयेत. ठीक आहे, आहेचा संदर्भ दिला, नाहीचा संदर्भ दिला नाहीये, शक्यता नाहीत, शक्यता नाही, आहेची शक्यता आहे, नाहीची शक्यता नाहीये. आणि त्या हिशोबाने जे ऑप्शन मध्ये आन्सर त्यांनी दिलेलं आहे त्यानुसार मी आन्सर काढलंय की 1 आणि 2 पैकी एकही सत्य नाही. हे ज्यांनी एक्झाम घेतली TCS वाल्याने त्यांनी हे आन्सर काढले. पण नॉर्मली जर बघितलं आपण, काही A B आहेत आणि काही A B नाहीत, या कंडिशन मध्ये हे बसू शकतो. ठीक आहे, तर ऑप्शन बघून तुम्ही थोडंसं नाही का आपल्या आन्सरला तिथे घेऊन चला. तुम्हाला माहिती आहे करू शकतो,
त्यांनी नाही घेतलं ते आन्सर, त्यांनी हे आन्सर घेतलंय. मी तुम्हाला ते एक्सप्लेनेशन दिले की त्यांनी डायरेक्टमध्ये घेऊन गेलेत. ॲक्च्युली हा प्रॉब्लेम आहे शक्यता, पॉसिबिलिटीचा. पॉसिबिलिटीमध्ये इट्स पॉसिबल की काही आहेत तर काही नाही सुद्धा आहेत. ठीक आहे, हे पॉसिबिलिटीमध्ये बसलं असतं. तुम्ही बघा एका शिफ्टमध्ये हे प्रश्न आलेला आहे, त्या शिफ्टचं आन्सर तुम्ही चेक करा. आन्सर त्यांनी हे दिलेलं आहे, पण जर बघितलं तर आन्सर तुमचं हे पण असू शकतं. काही फेरारी असू शकत नाहीत, हेही तुमचं असणार आहे. तर फक्त 2 तर्कसंगत आहेत, हेही आन्सर असू शकलं असतं. निष्कर्ष बघा, डायरेक्ट बोलतायत का, शकतात, आहेत, हा डायरेक्ट बोलतो, हा पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे, बघू. एकही स्ट्रॉबेरी सफरचंद नाही, सर्व आंबे स्ट्रॉबेरी आहेत. सर्वला पहिले घ्या, सर्व आंबे स्ट्रॉबेरी आहेत. एकही स्ट्रॉबेरी सफरचंद नाहीये. सर्व आंबे स्ट्रॉबेरी आहेत, एकही स्ट्रॉबेरी सफरचंद नाहीये. निष्कर्ष काय म्हणतायत, सर्व आंबे सफरचंद असू शकतात. सर्व आंबे सफरचंद असू शकतात. ठीक, काही स्ट्रॉबेरी आंबे आहेत, काही स्ट्रॉबेरी आंबे आहेत, ही ऑलची कंडिशन आहे. ऑलच्या कंडिशनला इनवर्ड येताना फक्त सम ओके असतो, सम हा राईट असतो. आणि बघा हा स्ट्रॉबेरीकडून आंब्याकडे चाललाय, काही स्ट्रॉबेरी आंबे आहेत, स्ट्रॉबेरीकडून आंब्याकडे चाललो, इनवर्डकडे चालला, इनवर्डकडे सम राईट असतं, म्हणजे काही राईट असतं. हा तर ओकेच आहे, फॉलो झाला. याच फिगरवर मला शक्यता जरी असेल त्या डायग्रामला ती जस्टिफायच करत नाहीये. सर्व आंबे सफरचंद असू शकतात, आंबे सफरचंद असू शकतात. मला लांब लांबपर्यंत असं काही दिसत नाहीये. सर हे तर मॅच होणारच नाही, फिगर कुठलीही काढा हे मॅच होणार नाहीये. म्हणून काय, फक्त 2 तर्कसंगत आहे. नेक्स्ट, शक्यता आणि डायरेक्ट, पॉसिबिलिटी आणि डायरेक्ट या कंडिशन मध्ये बघायचं आपल्याला. काही धातू प्लास्टिक आहेत, काही प्लास्टिक लाकूड आहेत. काही धातू प्लास्टिक आहेत, काही प्लास्टिक लाकूड आहेत. काही धातू प्लास्टिक आहेत, काही प्लास्टिक लाकूड आहेत. प्लास्टिक सेंटर पॉइंटला आहे. निष्कर्ष काय म्हणते, एकही लाकूड प्लास्टिक नाही, एकही लाकूड प्लास्टिक नाही. अरे पण बाबा इथे काहीतरी आहेत ना, आणि तू डायरेक्ट एकही नाही म्हणतो म्हणजे 0, पण काहीतरी आहेत ना इथे. हा डायरेक्टचा विषय इथे एंड झाला. काही प्लास्टिक धातू असू शकतात, काही प्लास्टिक धातू असू शकतात, काही प्लास्टिक धातू असू शकतात. बट काही प्लास्टिक धातू असू शकत नाहीत. आता मी तुम्हाला अगोदर सांगितलंय, काही ए बी आहेत, काही ए बी नाहीत. काही प्लास्टिक धातू असू शकत नाही, हे पण राईट आहे. ठीक आहे, हेही राईट आहे. पण यांनी उत्तर काय घेतलंय, ठीक आहे. आता यावेळेस उत्तर त्यांनी हेच घेतलंय. अगोदरच्या जर तुम्ही थोडंसं रिवाइंड करा, त्याला या टाईपमध्ये उत्तर नाही घेतलं, त्यांनी उत्तर त्यांच्या मनाने घेतलंय. पण ऍक्च्युली हे पण स्टेटमेंट तिथे कन्फर्म जजमेंट सांगते आपल्याला की काही आहेत तर काही नसू पण शकतात. ही इथे त्यांनी घेतलंय. म्हणजे काय की निष्कर्ष 2 हा
सत्य आहे. पण अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये उत्तर त्यांनी वेगळं काढलं. ठीक आहे, आपल्याला ते याच फॉर्मॅटमध्ये जायला पाहिजे आपण, की जर असं काही दिलं, काही प्लास्टिक धातू असू शकत नाहीत, ओके ते पण बरोबर आहे, आणि काही प्लास्टिक धातू असू शकतात हेही बरोबर आहे, का तर काहीचा संदर्भच तसा आहे. ठीक आहे मित्रांनो, आपण आज या सिलॉजिझम किंवा सिलॉग किंवा तर्क आणि अनुमान हा जो टॉपिक आहे हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे. एक मला वाटतं शिफ्ट जे काही झाल्यात 13 सप्टेंबरपर्यंत 14 सप्टेंबरपर्यंत शिफ्ट्स आहेत, त्यातील हे प्रॉब्लेम्स आहेत आपण ते कव्हर केलेले आहेत. आणखी पुढे पण घेणारच आहोत. एक सांगायचं होतं की ज्या टाइमला आपण तो TCSचा पेपर काढून बघतो त्यामध्ये मिनिमम 7 ते 8 प्रश्न हे सिरीजवर आहेत. अल्फा न्यूमेरिकल सिरीज, अल्फाबेटिकल सिरीज, न्यूमेरिकल सिरीज. ठीक आहे, मिसिंग नंबर काढा, हे 7 ते 8 प्रश्न याच्यावरच आहेत. त्याच्यानंतर डायरेक्ट 2 प्रश्न हे सिलॉगवर आहेत, म्हणून मी याला सुद्धा घेतलंय. आणि बाकी काळ काम वेग एखादा प्रश्न, काळ आणि काम एखादा प्रश्न, नातेसंबंध एखादा प्रश्न, बॉडमोसवर एखादा प्रश्न. मग यांनी काय केलं की ती व्हरायटी डिस्ट्रीब्यूट केली. ठीक आहे, तर आपण आता एक मोठा गाभा कंप्लीट केलेला आहे. आता पुढच्या येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण प्रॉफिट अँड लॉसकडे जाऊयात, नफा आणि तोटाकडे जाऊयात. जेवढं सोपं होईल तेवढं सोप्या पद्धतीत घेऊयात, कमीत कमी फॉर्म्युलेसकडे जाऊयात, जास्तीत जास्त आपण बोली भाषेमध्ये प्रश्न सुटतो का तो प्रयत्न करूयात. ठीक आहे मित्रांनो, भेटू लवकरच. टेक केअर, बाय, गुड डे.